खूप दिवसापासनं ज्या कार्यक्रमाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतात तो आजचा हा कार्यक्रम जो की माझ्या खूप आवडीचा कार्यक्रम आणि तो म्हणजे आमच्या गुणवंतांचा सत्कार आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचा सत्कार हा मुळात माझ्या आवडीचा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम आज या ठिकाणी आपण साजरा करतोय। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व आदरणीय पालक आणि माझे सर्व विद्यार्थी आणि आजच्या या मंचावरती उपस्थित या अकॅडमीचे सर्व आमचे मार्गदर्शक, आमची ऊर्जा, आमचे अण्णा व्यंकटरावजी ढगे सर, आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्याच सर्वांच्या परिचयाचे परिमल महाविद्यालय संस्था त्याचे सर्व सन्माननीय बाबुरावजी जाधव सर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी गणित सारखा किचकट वाटणारा विषय अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं जवळपास 35 वर्ष या लातूर शहर, लातूर जिल्हा, ग्रामीण भाग, शहरी सर्व विद्यार्थ्यांना गणितासारखा विषय खूप सोपा करून शिकवलेला आहे। आणि आमच्या या ट्युशन क्षेत्रामध्ये आम्ही ज्यांना खऱ्या अर्थानं द्रोणाचार्य म्हणून उल्लेखतो अशा आमचे सन्माननीय नरहरे सर, त्याच ठिकाणी आज आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर भोसले साहेब, जे पालकांच्या भूमिकेत तर आहेतच, पण त्याही सोबत लातूरच्या जडणघडणीमध्ये साहेबांच्या सोबतीला राहून जिथे कुठे चांगली कामं करता येतील, ज्या काही लोकांच्या समस्या असतील त्याही समस्यांना कसं सोडवता येतं त्याच्यामध्ये हिरेहिरेने पुढाकार घेणारे आमचे भोसले साहेब, तेही या ठिकाणी आज उपस्थित आहेत। आत्ताच थोड्या वेळापूर्वी ज्यांचा सत्कार झाला, आमचा विद्यार्थी ज्यांनी 100 पैकी इंग्रजीमध्ये 99 गुण मिळवलेले आहेत, भाषा विषयासारखा इंग्रजी विषय त्यातल्या त्यात जो की खूप मुलांना अवघड जातो, एक मार्क संपादन करायचं म्हणजे खूप कठीण आहे, पण 100 पैकी 99 गुण मिळवणारा आमचा हा विद्यार्थी, त्याही विद्यार्थ्यांचं आज जे अभिनंदन आम्ही अकॅडमीच्या वतीनं ठेवलेलं आहे त्याचे बाबा मैंदाड सर, त्याचसोबत आमच्या या प्रभागाचे म्हणजे जे आमचा प्रभाग स्वच्छ सुंदर ठेवण्याचं कार्य आपल्या कामाच्या माध्यमातून करतायत आमच्या नगरसेविका आदरणीय कुलकर्णी मॅडम, आणि या ठिकाणी सर्व आत्ताच थोड्या वेळापूर्वी या कार्यक्रमाची जी धुरा सांभाळत आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ढगेज इंग्लिश अकॅडमीची ऊर्जा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा आमचे छोटे बंधू विवेकानंदन सर, ज्यांना सगळं विद्यार्थी खूप लाडानं विवेक सर असं म्हणतात, अशा आमचे विवेक सर, आणि इथं उपस्थित आपले सर्व जागेच्या अभावी सर्व पालकांना पण नक्कीच मला आल्यानंतर लक्षात आलं की जागेअभावी आपल्याला आहे त्या जागेमध्ये आसन ग्रहण करावं लागतं। याच्याबद्दल मी असं म्हणेन की हा आपलाच परिवार आहे आणि परिवारामध्ये ज्यावेळेस एखादा उत्सव साजरा होतो आणि त्यातल्या त्यात आपल्याच लेकरांचा गुणगौरव साजरा होतो, अशा वेळेला आपण या कुटुंबातली सर्वजण जिथे आहात तिथे आपण आसन ग्रहण केलेले आहेत, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ढगेज इंग्लिश अकॅडमी गेले जवळपास 22 वर्षापासून या लातूर शहरामध्ये कार्यरत आहे। खऱ्या अर्थानं आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला तरी 3 वर्ष, जवळपास 3 वर्षानंतर मला पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतोय। मी खूप म्हणजे विद्यार्थ्यापेक्षा जास्त मी आनंदी आहे। आत्ताच आम्ही नवघरे सरांना असं म्हणालो, सर गेली 3 वर्ष झालं कुठल्याच पद्धतीचं उपक्रम, विद्यार्थ्यांचे सत्कार किंवा कुठल्याही अशा उपक्रमाच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद मला साधता नाही आला, पण आज खूप चांगला योग आहे की आमच्या पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी मला कुठेतरी संवाद साधता येणार आहे। आणि त्यासोबत आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून ठेवलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येनं आदरणीय पालक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याच्याबद्दल सर्वात अगोदर आपण सर्व पालकांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। ज्या अकॅडमीमध्ये आपण आपली लेकरं पाठवतायत, ढगेज इंग्लिश अकॅडमी,
खूप जणांना फक्त नावानिशी माहिती आहे ढगेज क्लासेस. कोणीतरी आपल्याच आप्त नातेवाईकांनी, आपल्याच मित्रपरिवारांनी कोणीतरी सांगितलेलं असतं, माझं लेकरू सरांच्या क्लासमध्ये होतं, इंग्रजी त्याचं बऱ्यापैकी नव्हतं, पण सरांच्या सानिध्यामध्ये आला, 2 वर्ष शिकला, 3 वर्ष शिकला, आणि आमचं किंवा आमची पोरगी आता चांगल्यापैकी इंग्रजी लिहितं, बोलतं आणि चांगल्या पद्धतीनं आपले विचार इंग्रजीमध्ये मांडतं, असं आपल्याला नक्कीच मेसेज कुठून तरी येत असतो. आणि त्याचाच तो भाग की आपण सर्वांनी जवळपास 22 वर्षापासून या अकॅडमीवरती खूप खूप प्रेम केलेलं आहे. आणि माझंही खूप मोठं भाग्य आहे. भाग्य याच्यासाठी सांगतोय की जसा हा विद्यार्थी इथं आलेला, सगळेच विद्यार्थी काही शहरी भागातले नाही आहेत, त्यातले जवळजवळ 60-70% विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेली आहेत. आणि मला ठाऊक आहे विद्यार्थ्यांनो, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात मोठी अडचण जर काय असते तर ते म्हणजे जे आपल्याला ठाऊक आहे ते आपल्याला मांडता येत नाही. ही खूप मोठी अडचण आहे आपली. ठाऊक खूप आहे आपल्याला, भरपूर नॉलेज आहे आपल्याला एखाद्या विषयाचं, पण तो विषय मांडताना एक प्रकारची भीती, न्यूनगंडपणा आपल्यामध्ये नेहमीच जाणवतो. आणि मग खूपदा काय होतं की आपल्याकडचं टॅलेंट हे तसंच दडून जातं, राहून जातं. आणि या प्रवाहामध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आपण कुठंतरी लाजऱ्या बुजऱ्यासारखं आपण दूर फेकला जातो. हे मला कुठेतरी ठाऊक होतं. म्हणजे बघा कसं असतं, शेतामध्ये शेतकरी जेव्हा शेतांना पाणी देत असतो, कालव्यातनं पाणी पुढे सरकता सरकता अचानक काही वेळाने तिथे कचरा जमा होतो आणि पाण्याचा जो स्रोत आहे, ज्या वेगानं पुढे सरकायला पाहिजे पाणी पुढे सरकत नाहीये, कुठून तरी दुसराच मार्ग काढतं आणि पाणी अनावश्यक नको त्या दिशेला जायला लागतं, एनर्जी वेस्ट होते. तसं आमच्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये असणारं टॅलेंट कुठेतरी दडलं जातं, केर कचरा पडतो. आणि ते केर कचरा काढण्याचं काम ढगेज इंग्लिश अकॅडमी गेली जवळपास 22 वर्षापासून करतंय. आणि विद्यार्थ्याला योग्य दिशेनं, विद्यार्थ्याची ताकद योग्य प्रवाहानं कसं घेऊन जाता येईल आणि त्या विद्यार्थ्याच्या ध्येयाच्या दिशेनं त्याला कशा पद्धतीनं आम्हाला पुढे घेऊन जाता येईल, या पद्धतीनं अकॅडमी कार्य करते. पालक या ठिकाणी सर्व उपस्थित, मी पण सांगतो ना, 10वीपर्यंत मी आमच्या अण्णाचा मार खाऊन शिकलेला आहे. 10वीपर्यंत, कारण 10वीपर्यंत अण्णा मला शिकवायला होतं. ज्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं, बडूर नावाचं गाव आहे, हसुरी निलंगा तालुक्यामध्ये येणारं, तिथं मला अण्णा शिकवायला होते. आणि गुरुजीचं पोरगं म्हणलं की काय होतं, जनरली गुरुजीच्या पोराकडे बघण्याची एक मानसिकता इतर शिक्षकांची कशी असते, बाबा रे गुरुजीचं पोरग आहे, जास्त मारू नये गुरुजीच्या पोराला. पण आमचं उलटं होता कार्यक्रम. उलटा कार्यक्रम असा होता, अण्णा म्हणे जर याचा अभ्यास जर चुकला असेल, ह्यानं अभ्यासात कमी पडला असेल, जर दुसऱ्या मुलांना तुम्ही जर 2 छड्या मारत असाल, याला 4 छड्या मारायच्या. अशा प्रकारची ट्रेनिंग आम्हाला आमच्या लहानपणापासून मिळाली. म्हणजे गुरुजींचा मार खाऊन खूप चांगल्या पद्धतीनं आमची जडणघडण झालेली आहे. आणि खरंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, गुरुजींचा मार नक्कीच आपण खाल्ला पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी, म्हणजे आपल्यामध्ये सुधारणा होण्यासाठी नक्कीच मार खाल्ला पाहिजे. आज आपण खूपदा बघतो, विद्यार्थ्याला थोडंसं एखाद्या शब्दामध्ये जर कोणी बोललं, विद्यार्थ्याला मारण्याचं तर लांबच विषय राहिला, जर एखाद्या शिक्षकाने काही बोललं विद्यार्थ्याला अभ्यासाबद्दल, बाबा रे अभ्यास का नाही करत, अभ्यास केला पाहिजे, थोडं जरी त्या विद्यार्थ्याला म्हणजे ती तीव्रता जाणवली, आता जाणवली का ते जाणून घेतो हा भाग नंतरचा आहे, पण त्याच्यामुळे मुलांवरती म्हणजे आज खूप बदल होत चाललेला आहे. आणि याचं रिझन काय आहे जर आपण पाहिलं तर ते म्हणजे विद्यार्थ्याच्या हातामध्ये आलेलं हा मोबाईल टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजीमुळे काय झालेलं आहे, विद्यार्थ्याचं जे आपण खऱ्या अर्थानं, आता नरहरी सर बोलतीलच तो विषय, म्हणजे विद्यार्थ्याला जी एक प्रकारचं पेशन्स पाहिजेत, ज्याला आम्ही संयमता म्हणतो. तुम्ही बघा ना, घरामध्ये आपला दादा किंवा दिदी, आईनं जर म्हणलं समजा त्याला, बाबा रे अभ्यास कर, अभ्यास कर, एकदा दोनदा पोरगा ऐकतो, तिसऱ्यांदा जर आई किंवा बाबांनी जर बोललं, आता ज्या घरामध्ये बाबा हिटलर असतात तिथं पोरगं शांत राहतं, पण आई बिचारी गरीब असते, आईनं 2-3 वेळेस जर म्हणलं अभ्यास कर अभ्यास कर, तर ते पोरगं लगेच तीव्र व्यक्त करतं भावना, काय काय ग आई, काय लावलेस बार बार अभ्यास कर अभ्यास कर, मला कळत नाही का, मला अभ्यास करायचं समजत नाही का. अशा प्रकारचे संवाद आपण घरामध्ये ऐकत असतो. आता होतंय कसं, खूपदा आईचा आणि बाबांचा उद्देश तोच एकच असतो सांगण्याचा, फक्त फरक काय असतं, बाबा थोडंसं तीव्र शब्दात बोलतात, आई थोडीशी लाडात बोलते, माय अभ्यास कर, बाबा रे बेटा अभ्यास कर. बाबा तसं नाही सांगत, बाबा डायरेक्ट सांगतात, वाजून सांगतात अभ्यास कर.
ते सांगण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली पण तीव्रता तीच आहे, प्रेम तेच आहे, भाव तेच आहेत की माझं लेकरू घडलं पाहिजे, माझा मुलगा माझी मुलगी घडली पाहिजे. कारण काय होतं, एखाद्या दगडाला जेवढ्या जास्तीत जास्त वेदना होतात हातोड्या आणि छन्नीचे, बरोबर आहे ना, ज्या दगडाला हातोड्या आणि छन्नीची जास्त वेदना होतात ते दगड बघा ना त्याची किंमत वाढते, कारण त्यातनं निर्माण होणारी मूर्ती ही खूप सुंदर घडते. तसं आत्ता आपल्यावरती सुद्धा हातोड्या आणि छन्नीच्या वेदना आपल्यावरती जर होत असतील, आपण ते सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. कारण आज जरी वेदना होत असतील, येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच आपली खूप छान निर्मिती होणार आहे. हे मनोमन भावना आपल्या मनामध्ये पक्का असली पाहिजे बाबा. म्हणून विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे, स्पर्धा फक्त 8वी 9वी 10वी पर्यंतच नाही आहे, आयुष्यभर आपल्याला स्पर्धा आहे, आयुष्यभर आपल्याला शिकायचं आहे ना. असं नाही की 10वी संपली 12वी संपली किंवा ग्रॅज्युएशन झालं माझं शिक्षण संपलं, असं नाही आहे. आपण दररोज शिकलंच पाहिजे. जसं मी पण शिकतो असं म्हणू नका की बाबा गेली 22 वर्ष सर आम्हाला शिकवतायत, मग सर शिकत नाहीत का? सर तर दररोज शिकतात. माझ्या परस्पर इथं पुरावा तुम्हाला देतो. म्हणजे ढगे मॅडम पण बसले तिथे, आलेत आपल्यामध्ये बसलेले आहेत. काय माझी ऊर्जा जी आहे, कारण ते सर्व काही सांभाळतात म्हणून आम्ही तुम्हाला सांभाळतो, आम्ही तुम्हाला खूप न्याय चांगला देऊ शकतो. येस ऑर नो? घर आहे ना. म्हणजे आम्हाला घरामधून, म्हणजे मॅडमला तुम्ही परस्पर विचारा, तुम्ही मला बाबाने आजपर्यंत असा एकही दिवस माझा गेला नाही, जात नाही, जाणार पण नाही की मी अभ्यास केला नाही, असं कधीच होऊ शकत नाही. कारण दररोज 2 तास 3 तास माझं वाचन असतं. मला उद्या काय शिकवायचंय, 8वीला 9वीला 10वीला कोणता, म्हणजे जो धडा मला शिकवायचा आहे तो धडा मी पुन्हा एकदा वाचतो, परत वाचतो. कारण मला शिकवायचंय तर मला अगोदर शिकणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही तर आत्ता विद्यार्थी दशेमध्ये आहात, खूप अभ्यास केला पाहिजे, खूप वाचन केलं पाहिजे. कारण बाबा रे, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळेस रिव्हिजन झालं पाहिजे. मी 10वीच्या मुलांना नेहमी सांगत असतो, अभ्यासाची खरी पद्धत काय, वाचा, समजून घ्या. पहिली स्टेप काय असते वाचण्याची, जे वाचलं ते समजून घ्यावं, समजलं ते पुन्हा काय करावं, मांडून पाहावं. तिसरी स्टेप त्यातली समजायचं. बघा वाचलं ना, मला समजलं, रायटिंग स्किल बद्दल बोलतोय, इंग्रजी विषयाचा माझा विषयाबद्दल बोलतोय पहिल्यांदा. जी रायटिंग स्किल सारखा विषय वाचला ना, तो वाचल्यानंतर समजलं, आपल्याला असं वाटलं. समजणं वेगळं आणि पेपरवरती उतरवणं वेगळं. कारण इंग्रजी विषय बघा, समजल्यानंतर पेपरमध्ये मांडताना खूप साऱ्या चुका होत असतात. स्पेलिंग मिस्टेक होत असते, पंक्च्युएशन मिस्टेक होत असतात, कॅपिटलचा प्रॉब्लेम येतो, तुम्हाला पॅरेग्राफ चेंजेस करताना प्रॉब्लेम्स येतात. म्हणजेच एखादा विषय किंवा एखादं उत्तर समजणं, एखादं लेटर रायटिंग कळणं, एखादा स्पीच रायटिंग समजणं वेगळं आणि त्याला पेपरवरती मांडणं खूप वेगळं आहे. आणि हेच तर खूप मोठी म्हणजे अडचण मुलांमध्ये असते. म्हणून रायटिंग स्किल सारखा विषय लिहून सराव करायचा. परीक्षकाला कधीच संधी द्यायची नाही. आपण साधं पंक्च्युएशन्स किंवा आपली हँडरायटिंग किंवा टाईम मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी सरावाच्या माध्यमातून येत असतात. आणि ढगेज इंग्लिश अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास टेस्ट सिरीज, मला वाटतं माझ्या विद्यार्थ्यांचे आता या 80 मार्क्सच्या किती झाले रे बाबा रे, लास्ट पेपर आपले 10-11 पेपर झाली आहेत आत्ता लास्ट टेस्ट सिरीजचे. हां, आणखीन 2 आपल्याला पेपर्स त्याच्यामध्ये सिलेक्टेड बॅचचे ठेवलेली आहेत. म्हणजे जवळपास 13-14 पेपर्स 80 मार्क्सचे घेतो. का? कारण परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असा संदर्भ आहे, बरोबर आहे ना. ओनली प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट होऊ शकत नाही आहे, बट परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणून परिपूर्ण सराव, योग्य सराव हाच माणसाला योग्य बनवतो. त्या दिशेनं जवळपास आपण अभ्यासक्रम हा संपलेला. आता इथून दररोज वर्गामध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना रायटिंग स्किल कसं लिहिलं पाहिजे किंवा आपण पत्रलिखनामध्ये कसं लिखाण केलं पाहिजे, व्हर्बल टू नॉन व्हर्बल सारखा विषय असेल किंवा अनसीन पॅसेजमधला 1/3 कसं लिहिलं पाहिजे, याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आपण आता सुरू केलेल्या आहेत. पालकांना इथं मला सांगायला आनंद वाटतो की या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आमचा विद्यार्थी वर्ग खरंच मी म्हणजे ऑब्झर्व केलं, पालकांना सांगू इच्छितो,
आमच्या 10वी वर्गातली विद्यार्थी सर, नरेल सर, मी पाहिलं विद्यार्थ्यांना की लॉकडाऊनचा जरी काळ पडला असला पण मुलांच्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये अजिबात खंड पडला नाही आहे, नक्कीच खंड पडला नाही आहे. कारण 10वीमध्ये आत्ता जी मुलं माझ्याकडे आहेत ही एकापेक्षा एक भारी विद्यार्थी आहेत, एकापेक्षा एक. तर या विद्यार्थ्यांना स्वतःचं मत इंग्रजीमध्ये खूप छान पद्धतीने लिहिताही येतं आणि बोलता सुद्धा येतं. कारण माझा अट्टहास तोच असतो विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये की जो विषय मी शिकवला, समजा उदाहरणामध्ये एखादा लेसन मी मुलांना शिकवला, तर शिकवल्यानंतर लागलीच मुलांना मी काय म्हणतो, बाबा रे मी शिकवलं तुला कळालं का? हां कळालं. मग आता काय कर, स्टेजवरती ये आणि तेच तुला काय कळालं 1 मिनिटात 2 मिनिटामध्ये तू ते मला मांडून दाखव. आणि खरंच माझे 8वी वर्ग 9वी आणि 10वीचे विद्यार्थीसुद्धा एखादी पोएम असेल, एखादा लेसन असेल, त्याची सेंट्रल आयडिया इंग्रजीमध्ये मांडतात अगदी ठामपणे. हेच खरं शिक्षण आहे असं मला वाटतं. मार्क एखादं इकडं तिकडं पडेल, कमी जास्त चालतं, पण जो भाषाविषय आम्ही शिकतोय तो भाषाविषय समजला पाहिजे. नुसता समजून नाही, तो पुन्हा आपल्याला मांडता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. कारण येणाऱ्या भविष्यामध्ये जिथं कुठली आपली स्पर्धा असणार आहे, जे काही करिअर आपण निवडणार आहे, त्या करिअरमध्ये आपल्याला नक्कीच आपल्या संवाद कौशल्याला खूप महत्त्व असणार आहे बेटा, खूप महत्त्व असणार आहे. म्हणजे तुमच्या लिखाणासोबत तुमचं संवाद कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे खूप चांगलं नॉलेज आहे रे, खूप चांगलं नॉलेज आहे, पण तुम्ही ना तुम्हाला मांडायला येत नाहीये, तुमचं प्रेझेंटेशन खूप छान नसेल तर काय होतं, चांगलं टॅलेंट असून सुद्धा आपण दुरावले जातो. पण ढगेज इंग्लिश अकॅडमी तेच काम करतं की विद्यार्थ्याला मुद्दाम मधून स्टेजवरती घेणं आणि ते विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यक्त करायला लावणं, यासाठी ढगेज इंग्लिश अकॅडमी नेहमी सज्ज असतं. आत्ता मी नक्कीच एवढं सांगू शकतो, मी जास्त वेळ घेणार नाही. खऱ्या तरी मला सोहळा काय आहे, माझा सोहळा काय आजचा, तर तो माझ्या विद्यार्थ्यांचा सत्कार मला करायचा आहे. का? लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यालाच वाटतं कोणीतरी आपलं ॲप्रिसिएट केलं पाहिजे, कोणीतरी आपलं काय केलं पाहिजे, ॲप्रिसिएट केलं पाहिजे, वाहवा केली पाहिजे, शबाशकीची थाप आपल्यावरती पडली पाहिजे, तर आपली ऊर्जा आणखीन वाढते. आणि आता योग्य टायमिंग आहे, एक्झामच्या समोर मुलांच्या अगदी पाठीवरती आता थाप पडली पाहिजे. बेटा पळ, अभ्यास कर, आणखीन तुला खूप पुढे जायचंय. ही ऊर्जा देण्यासाठी इथं ऊर्जावान माणसं या स्टेजवरती बसलेली आहेत. प्रत्येक माणूस त्या क्षेत्रातला बाप माणूस आहे आणि या लोकांचा अनुभव आणि या लोकांची ऊर्जा, या लोकांचा आशीर्वाद नक्कीच आपल्या कामी येणार आहे. आणि इथं आजोबांच्या वयांची माणसं पण बसलेली आहेत. या सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये मी नक्की सांगतो, आजोबा तुमची नातवंड असतील, आई आणि बाबा इथे बसलेले सर्वजण असतील, यांना पण मी प्रॉमिस करतो की तुमचं लेकरू इथं जे बसलेलं आहे माझ्या क्लासमध्ये, या विद्यार्थ्याला नुसता मार्कांचाच विषय नाही आहे, तर इंग्रजी ही भाषा त्याला खूप छान लिहिताही आली पाहिजे आणि बोलता आली पाहिजे. याच्यासाठी माझा हट्ट असेल त्या विद्यार्थ्यांच्या समोर, आणि तो नक्की मी करून घेणार, हे प्रॉमिस मी तुम्हाला देतो की विद्यार्थी आमचा इंग्लिश बोलला पाहिजे. 4 चौघामध्ये त्याला त्याचं मत खूप छान पद्धतीनं मांडता आलं पाहिजे, हे याची जबाबदारी मी नक्की घेतो. आता उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या 15 एप्रिल ते 15 जून 2 महिन्याचा कालावधी, या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये बेसिक ग्रॅमर कोर्स 2 महिन्याचा, गेली 3 वर्ष झाला हा कोर्स खंडित आहे. खूप लांबून मराठवाड्यातले विद्यार्थी ते येतात शिकण्यासाठी. बेसिक कोर्स सारखा कोर्स, ज्यामध्ये विवेक सर विद्यार्थ्यांना, अरे मला म्हणजे माझ्या भावाची मी तारीफ नाही करत, पण तुम्ही अनुभवलेलं आहे पोरांनो, काय 2 तास एखाद्या वेळेस आम्ही समजू शकतो, एखादा शिक्षक मुलांना शिकवतोय आणि विद्यार्थी 2 तास शिकू शकतात एका जागेवरती बसून. पण या सरांमध्ये एक जादू आहे, विवेक सरांमध्ये 2 तासच काय 3 तास 4 तास विद्यार्थ्यांना असं सहज खेळवत शिकवतात आणि मुलांना पण लक्षात येत नाही की 4 तास आपण शिकतोय दररोज. ही जादू आहे, ही कला आहे विवेक सरांकडे. हे माझं म्हणजे सरांचं मी मोठा भाऊ म्हणून मोठे पण सांगत नाहीये, मी अनेक शिक्षकांच्या संपर्कात आलोय, पण विद्यार्थ्याला खेळवत ठेवणं आणि विद्यार्थ्याला तो विषय अगदी सहजपणे आत्मसात करायला लावणं, ही कला त्यांच्याकडे आहे. नक्कीच म्हणजे मला पण ते प्राऊड फील होतं सांगायला या गोष्टीचं. आणि तुम्ही खूप भाग्यवान आहेत, तुम्ही मुलं मुली खूप भाग्यवान आहेत असं की या विवेक सरांच्या तालमीत तुम्ही बनतायत. मग ते बेसिक कोर्सचा कोर्स असेल
उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या 15 एप्रिल ते 15 जूनमध्ये हा कोर्स डिझाईन होतोयच आपला. आणि मग स्पोकनसारखा विषय, स्पोकनच्या कोर्सेसच्या माध्यमातून पण 8वी 9वी 10वीला आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो, इथे बसलेल्या माझ्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करतोय, 8, 9, 10 या पालक मेळाव्याच्या निमित्तानं तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट काय असू शकतं? तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट हे असेल की माझ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना जी काही फीस असेल त्याची कंप्लीट 50% फीस मी तुम्हाला ऑफ असेल. कंप्लीट 50% फीस मी माफ करणार आहे. कारण मागच्या 3 वर्षामध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला आहे इंग्रजी भाषेचा, आणि तो आपल्याला दूर करायचा आहे. म्हणून माझ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्याला नक्कीच इंग्रजी भाषेबद्दल असणारी जी भीती आहे ती दूर व्हावी आणि त्याला खूप छान पद्धतीनं संवाद साधता यावा, याच्यासाठी मी मंच खुलं करून देणार आहे. आमच्या विद्यार्थ्यांना आव्हान आहे. या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता इथे उपस्थित सर्व पालकांना मी एवढं सांगू शकतो की जे स्वप्न तुम्ही इथं घेऊन बसलायत, मी पण एक पालकाच्या भूमिकेमध्ये मी पण इथे एक स्वप्न घेऊन बसलेलं आहे. माझी मुलगी, माझाही मुलगा 8वी 10वीला शिकतायत. जसं तुमची लेकरं इथं 10वीला आहेत, 8वीला 9वीला आहेत, तसं माझी पण मुलगी यावर्षी 10वीला आहे. मग पालकाच्या भूमिकेमध्ये आत्ता मी बोलतोय. आत्ता मी गुरुजी म्हणून बोलत होतो, आता गुरुजी नाही, 1 मिनिट बोलतोय, मी पालकाच्या भूमिकेत बोलतो. काय की माझे अण्णा मला नेहमी एक प्रश्न विचारतात. काय प्रश्न असा असतो, ते म्हणतात की बाबा तू दररोज शिकवतोस लेकरांना इथं ट्युशनमधल्या, अरे तुझ्या लेकरांचं काय? हा प्रश्न अण्णा मला विचारतात. तुझ्या लेकरांचं काय? तू कधी वेळ देणार आहेस त्यांना? तू तुझ्या लेकरांना वेळ देणार कधी? त्यांचा अभ्यास घेणार कधी? आता मी या ठिकाणी मी एकच म्हणजे सांगू शकतो, इथं उपस्थित असल्या आमच्या म्हणजे मॅडम आहेत इथं, म्हणजे मीरा मॅडम आहेत, अर्चना मॅडम आहेत, दोघांना पण मी या ठिकाणी एकच जबाबदारी देतो. काय की तुम्ही एवढी आपली घरची लेकरं सांभाळा, मला ही फक्त बाहेरची लेकरं सांभाळू द्या. आता येस, तुम्ही तेवढं सांभाळायचं, मी या लेकरांना सांभाळतो. कारण काय होतं की दिवसभर बॅचेस मुलांच्या, मग पेपर, आता बघा ना मुलांना, तुम्हाला माहिती आहे दररोज 4 ते 5 विद्यार्थी आपण पेपर रिचेकिंगला येऊ लागलात, बरोबर आहे ना. मग 1 to 1 जेव्हा तुम्ही समोर बसतायत, सर एक पेपर चेक करायला कंप्लीट अर्धा तास जातो. पोरग येताना ते पेपर निळं असतं, जाताना लालबुंद होऊन जातं पेपर सुद्धा. का? कारण तिथं बोर्डामध्ये एक्सपेरिमेंट करण्याच्या ऐवजी आपण इथे एक्सपेरिमेंट करूया ना, इथं कळू द्या ना आपल्याला चुका काय होतात, बारीक बारीक गोष्टी काय नेमकं घडतं तिथं, त्याचं प्रात्यक्षिक मुलांना मी इथं देत असतो. म्हणून असं मी गृहीत धरतो या ठिकाणी, आता मी म्हणजे गुरुजी म्हणून बोलत नाही, पालक म्हणून गृहीत धरतो की मीरा मॅडम आणि अर्चना मॅडमनी नक्कीच प्रॉमिस दिलं असेल त्या ठिकाणी पालकांच्या समोर की सर तुम्ही पळा, आम्ही आहोत, तुम्ही फक्त ही विद्यार्थी सांभाळा, असं मी या ठिकाणी तुमच्याकडनं प्रॉमिस घेतोय. आणि माझ्याच वाढत चाललेल्या या सर्व म्हणजे प्रस्ताविकाला मी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पूर्णविराम देतोय. कारण आम्हाला पुढील आलेल्या मान्यवरांनाही ऐकायचं आणि विद्यार्थ्यांचा सत्कार आम्हाला करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं. ते नवचैतन्य 50% फीस माफ केल्याचं नाही,